सर, महाविकास आघाडीची नांदेडची उमेदवार कोण आहे? कारण महाविकास आघाडीच्या नांदेड उत्तरचे माजी आमदार माजी मंत्री डी.के. सावंत कुठं प्रचारामध्ये वगैरे दिसत नाही. नांदेडच्या उत्तरच्या बाबतीत संभ्रम निर्माण होत आहे. काही संभ्रम नाहीये आणि काही दोष असेल तर आम्ही वरच्या पातळीला त्यांना कळू, दोष दूर करा म्हणून. आता पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलंय की नांदेड जिल्ह्यानं खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला होता. या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या सगळे विधानसभेचे उमेदवार आणि लोकसभेच्या उमेदवार निवडून येणार आहेत आणि मला याचा आनंद आहे. नांदेडच्या उत्तरच्या बाबतीत संभ्रम निर्माण होत आहे. काही संभ्रम नाहीये आणि काही दोष असेल तर आम्ही वरच्या पातळीला त्यांना कळू, दोष दूर करा म्हणून. यावेळी खूप वेळा चर्चा झालेली. आम्ही तर आता पूर्ण जात निहाय जनगणना मागितलेली आहे की ज्याचा त्याचा न्याय द्यायला त्याला मिळाला पाहिजे. राहुल गांधीचा नांदेड दौरा आहे येणार आहेत, आता सांगितलं 14 तारखेला येणार. नांदेड उत्तरचे माजी आमदार माजी मंत्री डी.के. सावंत कुठं प्रचारामध्ये वगैरे दिसत नाही. कट्टर काँग्रेसचे त्यामुळे ते राहतील. जागा वाटपावरून राहुल गांधी नाराज होते असं समजलं होतं. मादाच्या कट्ट्यावर सुद्धा तुम्ही त्यावर भाष्य केले, काय सांगणार? नाही, एक लक्षात घ्या. आता इतक्या वेळ आपल्याजवळ आहे की नाही मला माहित नाही. असं आहे की जागा वाटप हा मोठा क्लिष्ट प्रश्न असतो. आग्रह करून आपल्याला एक एक जागा मिळावं लागते. ज्यावेळेस काँग्रेस एकटी होती तर 288 जागा आमच्या होत्या, बरोबर. राष्ट्रवादी आली आमच्याबरोबर, निम्म्या झाल्या 50%. आम्ही त्यावेळेस 147, मीच अध्यक्ष होतो काँग्रेसचा, 147 जागा लढवल्या. आता तुम्ही ज्यावेळेस तिघं झाले आणि मित्र आहेत तर किती झालं? म्हणजे तुम्ही 33% झालेत, नीट लक्षात घ्या. आणि 66% दुसऱ्याला द्यावा लागतो. शिवसेनेला सुद्धा 33%, दुसऱ्याला 66%. म्हणजे जागांमध्ये तर ताण होणारच ना. याच्यामध्ये शेवटी निवडून येणारी जागा आपल्याला मिळावी हा प्रत्येकाचा आग्रह राहिला. त्या पद्धतीने आम्ही आग्रह करत राहिलो. तरी प्रत्येकाला 4-2 जागा चांगल्या जागा ह्या सोडाव्या लागल्या. मात्र नानांकडून काढून ही खिंड लढवण्याची जिम्मेदारी तुमच्याकडे दिली. तसं नव्हतं. शेवटी आमची कमिटी होती. नानाभाऊ आमचे अध्यक्ष, मी CLP म्हणजे विलियमडर काँग्रेसचा नेता म्हणून, आमचे विरोधी पक्षाचे प्रोडक्टिव्ह आहेत. त्याचप्रमाणे बंटी पाटील हे विधान परिषद, आमच्यावर ती जबाबदारी जनतेची असायची. तशीच शिवसेनेच्या काही नेत्यांवर होती, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर होती. आम्ही एकत्र बसायचो आणि त्यामध्ये माननीय शरद पवार साहेब नसायचे किंवा उद्धवजी नसायचे. तर अशा काही गोष्टी असायच्या का त्यांच्याशी सुद्धा संवाद आम्ही करावा. पवार साहेबांशी संवाद करावा, उद्धवजींशी करावा आणि काही ज्या अडचणीच्या गोष्टी असतील त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. संवादाला एक चांगलं वातावरण निर्माण करावं, एवढी जबाबदारी माझी होती. जागा सोडण्याची, धरण्याची जागा नव्हती. तर काही ज्या गोष्टी असतील की त्यांची चर्चा केली पाहिजे, ती चर्चा फक्त मी करत असायची. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट आहे का? आमचं पहिलं 2 दिवस आहेत फक्त, त्याच्यामुळे 2 दिवस असले. कारण मतमोजणी झाल्यानंतरचा कालावधी 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कालावधी संपतो. हाताशी एक लक्षात घ्या, आमचं आजचं उद्दिष्ट हे, आमचं पक्क उद्दिष्ट आज एक आहे की कोणत्याही परिस्थितीत महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवलं. त्याला भ्रष्ट कारण त्या अर्थानं त्याचं गठन भ्रष्ट पायावर झालेलं आहे. खोके हे सगळं तुम्हाला माहिती, 50 खोके म्हणजे काय तुम्हाला माहिती, मला माहिती काय असतं. त्याचा पाया तो भ्रष्ट होता. त्यानंतर आरोप करतात पंतप्रधान आणि 17,000 कोटीचा, दुसऱ्या दिवशी ज्याच्यावर आरोप केला तो गेल्यानंतर सगळं परत शांत होतं. ते आता मंत्रिमंडळ बनलं, त्यांच्या चौकशा चालू होत्या, तेच सगळ्यात जास्त संख्येला तिथं आहेत. आणि त्यांनी सगळ्यात आणखी एक गोष्ट केली की पक्षांतर कायदा जो आपण केला होता तो मोडून निघून गेला, ते संपलाच. म्हणजे आज त्या पक्षाविरोधी कायद्याचा उपयोग काय असं म्हणायची पाहिजे. तर हे अशा प्रकारचं सरकार जे आहे आणि भ्रष्टाचाराचा आगर हे केंद्र की मंत्रालय बनलं होतं, टक्केवारीची चर्चा करताना टक्केवारीला ओळखले जात होते मंत्री, ही अवस्था. हे सरकार बदलणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आम्हाला पूर्ण करायचं आहे. बहुमत आमचं चांगलं असलं पाहिजे याचा प्रयत्न आम्हाला करायचा आणि त्यानंतर मग काय मुख्यमंत्री पदाचा आम्ही बसून निर्णय घेऊ.